ऐका ना, काल आपण जो रुअफजा रोज सिरम बनवलं होतं का, आता त्याची यूज करायची वेळ आज आली आहे. चला तर मग आज आपण ते बघूया. आपण त्या कोणत्या पद्धतीने त्यात यूज केला आहे, कशा कशात यूज करता येतो हे बघूया. चला तर मग आज आपण बघूया बनाना मिल्क शेक. आता बनाना मिल्क शेकमध्ये मी काय केलं आहे, एक केळी घेतली, एकदम पिकलेली होती केळी घेतली, ती कापून नाही का ना ती मिक्सरच्या जारमध्ये घातली. त्यामध्ये 4 काजू घातले, दूध घातले आणि साखर घातली. आता साखर जितकी लागेल ना तितकी घाला, आपल्याला गोड लागेल तर गोड जास्त टाका, नसेल तर थोडी कमी टाकली तरी चालते. आता हे ना सगळं मिश्रण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव होईपर्यंत हे फिरवून घ्या. हे बघा एकजीव झालं. आता हे बघा आपला रोज सिरप, रोज ते रुअफजा कसा आपण यूज केला. आता मी ह्या ग्लासमध्ये घातला आहे. हा बघा एकदम घट्टसर झाला आहे, खूप नॅचरली त्याला कलर पण खूप छान आला आहे, खूप भारी लागतो. आणि इतका बघा इतका गाढा झाला, इतका घट्टसर झाला आहे, खूप छान लागतो. हे बघा बिलकुल हे नाही होते. एकदम विकत घेतला होता का मी तो तसाच आहे आणि तसाच टेस्टला आहे. त्यात तरी कलर असू शकतो मला असं वाटतं, पण याच्यात काहीही केमिकल टाकलेलं नाही. हे बघा आता तो ग्लासमध्ये ना आपण जे बनवलं होतं का बनाना मिल्क शेक ते टाकून घेतलं. अजून डिझाईन करण्यासाठी मी रुअफजा टाकला आहे. हे बघा बघा थंडगार आपलं सरबत तयार झालं आहे, मिल्क शेक तयार झाला आहे, बनाना मिल्क शेक. बघा मस्त काजू टाकून एकदम. आता याच्यात काही तुम्हाला जास्त सजावटीसाठी काही वेगळं टाकू शकता तुम्ही. चला तर